नाही नाही असू देत. त्यांना त्यांचा मोमेंट छान जगू द्या. मी इथे मस्त तयारी करते. ते घरी आल्यावर मला त्यांना छान सरप्राईज द्यायचंय. हा अच्छा मी ठेवते फोन. बाय बाय बाय. ठीक आहे बाय. नंदिनी अगं माझ्या हातून दूध सांडलं ग, काही वाईट संकेत नसेल ना? आई वाईट संकेत सोडा, आनंदाची बातमी आली आहे. हो जीवांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. काय सांगतेस काय? बापरे, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन एकदम कमाल झालंय. म्हणजे नंदिनी अगं जीवानी जिद्दीने करून दाखवलं ग. हो आई, आणि त्यांच्या या जिद्दीचा सोहळाच झाला पाहिजे. पार्थ म्हणत होते की ऑफिसमध्ये सगळीकडे जीवांच्या प्रेझेंटेशनची चर्चा आहे. हो हो वा, म्हणजे त्यांनी त्याच्या भीतीवर मात मिळवली. हो आणि या निमित्ताने त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळाला, हे छान झालं. खरंच. चला चला आई, आपल्याला खूप तयारी करायची आहे. चला पटकन. हो तर आता जीवाच्या नंदिनीला जीवासाठी काय करू आणि काय नको असं झालं असेल ना? चल सांग मला प्रेझेंटेशन झालं म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन. अरे भाई थँक्यू. पार्टी मिळणार. काय कापायचं रे कापा तुमच्या जीवा सरांना. अरे ओके ओके ओके, तुम्हाला जे काय हवंय ते सांगा. आज की पार्टी मेरी तरफ से. बरं काका ऐका, या सगळ्यांना काय हवंय ते लिहून घ्या आणि मागवा, आणि जे काय बिल होईल ते मला सांगा. हो नक्की सर. सर काय पण ते निखिल आणि विनय कुठे दिसत नाहीये, आणि रम्या मॅडम पण नाहीये. असतील इथेच कुठेतरी, त्यांनाही विचारा आणि त्यांना काय हवं नको ते बघा. ओके बरं दादा, मी ना जरा रेस्टरूमला जाऊन येतो. या खूप प्रेशर आलं होतं या प्रेझेंटेशन मध्ये. आलो आलो आलो, कंटिन्यू कंटिन्यू. काका सांगितलं तसं करा. काय नंदिनी मॅडम मुळे जीवा सर जिंकले? हो, नंदिनी मॅडम मुळेच आज जीवा सर जिंकलेत. मॅडम पहिल्यापासून गॉसिप द्या ना. गॉसिप वगैरे असं काही नाही, म्हणजे आपले जे क्लायंट आहेत ना बेडेकर सर, त्यांना नंदिनी आधीपासून ओळखते. तुम्हाला कसं माहित? मी ऐकलं ना काल, नंदिनीने स्वतः फोन केला होता बेडेकर सरांना. ती म्हणाली त्यांना की जीवाला तुमच्या प्रोजेक्टचं खूप टेन्शन आलंय, तुम्ही प्लीज जरा समजून घ्या, सांभाळून घ्या. थोडक्यात काय, तर नंदिनीने वशिला लावला, आणि त्या वशिल्यामुळे आज जीवा सरांना हे प्रोजेक्ट मिळालंय. स्वतःच्या हिमतीवर काहीच नाही केलं त्यांनी, बायकोच्या मेहरबानीमुळे मिळालं. म्हणजे जीवा सरांचं जेवढं कौतुक होतंय त्याला काय अर्थच नाहीये. हे सर्व क्रेडिट तर नंदिनी मॅमना जाते. काय नालायक आहे ही रम्या. ह्या सगळ्यात नंदिनीचा काय संबंध आहे? उगाच तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. अरे ते बेडेकर सर मला नीट हो अच्छा, तू जीवा आहेस तर. थोडक्यात काय, तर नंदिनीने वशिला. हॅलो सर. बोल जीवा. तुमच्यामुळे सर मला इतकं मोठं प्रोजेक्ट मिळालं, म्हणून म्हटलं तुम्हाला पर्सनली फोन करून थँक्यू म्हणावं. थँक्यू सो मच सर. अरे ही सगळी तुझी मेहनत आहे जीवा. थँक्यू सर, पण ह्यात माझ्या बायकोचा सुद्धा हात आहे सर. नंदिनी तुम्ही ओळखता ना तिला? हो, कालच आमचं बोलणं झालं, तिचा फोन आला होता. अगं ए अनिशा, माझा चष्मा कशाला घातलास? नंबरचा चष्मा आहे तो, तुला पण चष्मा लागेल. उगाच आपलं शायनिंग मारत असते. काय आणि तुझं इथे यायचं आणि ऑर्डरी सोडायच्या नुसत्या. मला कॉफी पाहिजे, मला नूडल्स पाहिजेत, काय चाललंय? अगं ए, इतकी काय ऐकवतेस काव्या तू? आणि मी काय तुला ऑर्डर नाही सोडली आहे. एकतर माझ्या घरी आईने शेपूची भाजी बनवली आहे. हसतेस तू? म्हणून मी तुला नूडल्स करायला सांगितलेत, आणि नूडल्स खाऊन मी लगेच कल्टी मारणार आहे. हो का? एकतर इथे तुझ्यासोबत आहे ना अख्खा दिवस माझा आहे ना हल्लम टल्लम करण्यात गेलाय. हल्लम तल्लम करून झालं असेल ना तर आता खा ते नूडल्स. खायला लागलेस की तुझं तोंड बंद होईल ग अनिशा. आले मी ताईला मदत करून. बरं झालं ही अनिशा एकटीच आहे. आता हिच्याकडून ना सगळी माहिती काढून घेते. अनिशा ना तू? अरे वा, नूडल्स खातेस वाटतं. शेपूची भाजी खाते. खा खा, शेपूची भाजी खा. हा बाकी कशी आहेस तू? नाही म्हणजे आपण कधीच भेटलो नाही ना, म्हणून विचारते. एकटीच असतेस का घरी, का भाऊ वगैरे काही? हो आहे ना, लग्नाच्या वयात आलेला एक भाऊ आहे मला. बर, तुमच्या रम्यासाठी स्थळ बघायचं का सांगा? रम्याचं बघू का नंतर? तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं, तू कधी लग्न करणार आहे? बरं मला सांग, सिंगलच आहेस की बॉयफ्रेंड आहे तुझा? बॉयफ्रेंड? हा, मला मुलं नाही आवडत. हा, मला मुली आवडतात. हो खरंच, त्या दिवशी तुमच्या रम्याशी गप्पा मारत होते. ओ कसली क्यूट ती. काय बोलतेस कळतंय का तुला? आणि रम्यापासून लांब राहायचं तू. तुम्हाला खरं वाटलं का?
मस्करी केली मी तुमची. चेहरा बघा. मस्करी. नीट उत्तरं देताच येत नाहीत ना तुला? मैत्रीण आहे मी तुझी. तेच तर. आपल्यात काही नातं नसताना तुम्ही कशाला बोलायला आलात माझ्याशी? ते काव्याचा बॉयफ्रेंड. काय म्हणालात तुम्ही आता? हा? तुम्ही काहीतरी आत्ता म्हणालात. मी अगं मी म्हंटल तू ती शेपूची भाजी खातेस ना, खा खा तू खा शेपूची अहो, भाजी. अहो, ते नाही. अहो, ऐका तुम्ही काहीतरी आता. या काव्याचा बॉयफ्रेंड असं का म्हणाल्या? नक्की काहीतरी म्हणायचं होतं त्यांना. दे गं थोड्या भाकऱ्या. आई दिवाण. बरं आता सगळी तयारी झाली ना? काही राहिलं नाहीये ना? नाही काहीही राहिलेलं नाहीये. तुझ्या मनासारखं आणि तुझ्या नवऱ्याच्या मनासारखं सगळं झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या मनासारखा स्वयंपाकही झालेला आहे. हो आणि मी आणि पार्थ तर लवकर ऑफिस मधून निघून त्याच्या आवडीचा फॅमिली पॅक पण घेऊन आलोय, आईस्क्रीमचा, टुटी फ्रुटी. आणि मी आणि पार्थने मिळून फुलांचं छान डेकोरेशन केलेलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या रेडी ठेवल्या त्यांच्यावर उधळण्यासाठी. आणि हो जीवाच्या नंदिनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग झालंय बरं का. राहिलेत कुठे तुमचे जीवा? बघा ना, मी फोन करते त्यांना पण उचलतच नाहीये. मे बी ऑन द वे असतील. बरं ठीक आहे. हा ओके. अरे कोणाचा फोन? वॉचमन काकांना सांगून ठेवलं होतं, जीवा आला की सांगा, त्यांनी अपडेट केलं. आले? ओके प्लीज. आता ना आपण एकदम छान रेडी राहूयात. त्यांना स्पेशल फील झालं पाहिजे. हा प्लीज हे असं चिडवू नका मला. नाही चिडवत कोणी नाहीये तुला. ओके चल तू आलाय आता. हो. चल जा पुढे. आता नंदिनीने हातात गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या, पण जीवाच्या रागामुळे तिला आता काटे टोचणार आहेत. तुझ्या प्लॅननी बहुतेक भडका उडणार आहे असं दिसतंय. चल होतं खरं काय होतं. चल.